कुठलीही भाजी असो, तुम्ही जर रोज रोज एकाच पद्धतीने बनवत असाल तर काही दिवसानंतर बेचव वाटायला लागतात. पण तीच रोजची बनवली जाणारी भाजी जर नवीन पद्धतीने बनवली तर हॉटेल धाबाच काय नॉनव्हेजला सुद्धा टक्कर देऊ शकतात. अशीच एक रोजची बनवली जाणारी भाजी म्हणजे वालपापडी, ज्याला चपट्यावाल्याची भाजी सुद्धा म्हटलं जातं. आज मी ज्या पद्धतीने बनवणार आहे त्या पद्धतीने एकदा तरी नक्की करून बघा. खरंच सांगते, या भाजीची चव तुम्ही कधीच विसरणार नाही. वालपापडी बनवण्याची ही पद्धती जर तुम्हाला आवडली तर लाईक नक्की करा. अशाच भन्नाट रेसिपी पुढेही बघण्यासाठी घरोघरी अन्नपूर्णा या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबा. लगेच सुरुवात करूया. वालपापडीची भाजी बनवण्यासाठी इथे मी चपटा वाल वापरते आहे, जो आकाराने थोडा मोठा असतो आणि रंगाने हिरवा कंच दिसतो. सहज तुम्हाला कुठल्याही भाजी मार्केटला मिळून जाईल. जर मिळतच नसेल तर तुमच्या भागामध्ये वालपापडीचा जोही प्रकार तुम्हाला मिळत असेल तोही तुम्ही भाजीसाठी वापरू शकता. पण या वालपापडीची भाजी जी आहे ना, अतिशय भन्नाट लागते. शक्य असेल तर याच मोठ्या वालपापडीचा वापर तुम्ही भाजीसाठी करा. तर या वालपापडीला ना दोन्ही बाजूनी धारा असतात. तर या धारा जेव्हा आपण भाजी खातो ना तेव्हा तोंडात येतात, त्यामुळे या धारा काढणं खूप गरजेचं असतं. दोन्ही बाजूनी या पद्धतीने ओढून आपल्याला धारा काढायच्या आहे. ज्या शेंगा खूप कोवळ्या असतील त्याची धार निघणार नाही, पण ज्या थोड्या कडक झालेल्या शेंगा असतात ना त्याच्या या पद्धतीने आपल्याला वाक काढून घ्यायची आहे. तर दोन्ही बाजूनी मी याच्या धारा काढून घेते आहे. सर्व शेंगांच्या या पद्धतीने धारा काढून घ्यायच्या आहे. शेंगा इथे तयार झालेल्या आहे. इथे मी 2 टमाटर आणि 2 कांद्याची पेस्ट तयार करून घेणार आहे. आता आपल्याला कढईमध्ये तेल घालायचं आहे. तर शेंगा मी तळून घेते आहे. त्यासाठी मी थोडं जास्त तेल कढईमध्ये घातलेलं आहे. यामध्ये शेंगा घालून आपल्याला फ्राय करायचे आहे. तर ही स्टेप करणं ऑप्शनल आहे. तुम्हाला जर ही भाजी तळून करायची नसेल तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता. पण भाजी जर तुम्हाला चमचमीत अगदी धाब्यावरच्यासारखी बनवायची असेल तर ही स्टेप करणं खूप आवश्यक आहे. यामुळे भाजीला खूप भन्नाट चव येते. तर इथे बघू शकता मी वालपापडी सॉफ्ट होईपर्यंत तेलामध्ये तळून घेतलेली आहे. म्हणजे जवळपास 80 ते 90% ही वालपापडी शिजलेली आहे. तर या पद्धतीने आपल्याला ही वालपापडी तळून घ्यायची आहे. तुम्हाला जर हेल्दी पद्धतीने करायची असेल, कमी तेलात करायची असेल तर ही स्टेप तुम्ही स्किप करू शकता. वालपापडी इथे तळून झालेली आहे. आता आपण भाजीला फोडणी करूया. तर कढईमध्ये जे तेल होतं त्या तेलामध्येच आपल्याला जिरे घालायचं आहे. यासोबतच 1 चमचा मोहरी घालते आहे. 2 कांदे जे आपण घेतलेले होते त्याची मी पेस्ट करून घेतलेली आहे. ती पेस्ट मी आता कढईमध्ये घालते आहे. आणि या पद्धतीने आपल्याला याला छान लालसर तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा कच्चा राहणार नाही याची काळजी नक्की घ्यायची. छान लालसर तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. यानंतर जी 2 टमाटर आपण घेतलेले होते त्याची पेस्ट करून आपल्याला यामध्ये घालायची आहे. पेस्टसुद्धा नीट आपल्याला परतून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण सुके मसाले घालतो आहे. 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद घातलेली आहे. 1 चमचा किचन किंग मसाला किंवा तुम्ही कुठलाही गरम मसाला इथे घालू शकता. आणि व्यवस्थित मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहे. जेव्हापर्यंत कडेने तेल सुटत नाही तेव्हापर्यंत टमाटर, कांदा आणि मसाले परतायचे आहे. सोबतच चवीनुसार मी मीठ घालते आहे. जेवढं भाजीला लागणार आहे तेवढं याच वेळी घालायचं आहे. एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मसाले अगदी मंद आचेवर आपल्याला शिजू द्यायचे आहे. सोबतच लसण, अद्रक आणि जिऱ्याची पेस्ट घातलेली आहे. ही सुद्धा व्यवस्थित मसाल्यांबरोबर परतून घेऊया. तर मसाले बघू शकता छान कडेने तेल सुटलेलं आहे. आता भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट मी इथे घालते आहे. तर शेंगदाण्याचं कूट घालणं हे कंपल्सरी आहे. यामुळे भाजीला चव अतिशय भन्नाट येते. वालपापडीची कुठलीही भाजी असो किंवा कुठलाही शेंगांचा प्रकार जेव्हा तुम्ही बनवता, मग ती सुकी भाजी का असे ना, त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं जर जाडसर कूट घातलं ना तर भाजी अतिशय चविष्ट बनते. तर हे शेंगदाण्याचं कूट आपल्याला मंद आचेवर 2 ते 3 मिनिटासाठी परतायचं आहे. जेव्हापर्यंत लालसर तांबूस रंग येत नाही आणि छान मंद असा सुगंध येत नाही तेव्हापर्यंत परतायचं. सोबतच चिरलेली कोथिंबीर फोडणीमध्ये घालायची, म्हणजे भाजीला चव छान येते. इथे मी अर्धा ग्लास कडकडीत गरम केलेलं पाणी घातलेलं आहे. यामुळे भाजीला रंगही छान येतो आणि चवही छान येते. तर जसं जसं आपण पाणी घालू तसं तसं शेंगदाण्याचं कूट हे पाणी शोषून घेतं आणि दाटसरपणा भाजीला येतो. जर तुम्हाला ही भाजी अगदी सुकी बनवायची असेल, मसाला चिकटलेली, तर तुम्ही तसंही ठेवू शकता. याचं पाणी संपूर्ण आटू द्यायचं, म्हणजे भाजी छान मसाला चिकटलेली बनते. थोडी पातळ करायची असेल तर पाणी जास्त घालून सुद्धा बनवू शकता. पण मी इथे जशी धाब्यावरची असते सेमी थिक कन्सिस्टन्सी असलेली तशी बनवते आहे. ही भाजी तशीच छान लागते, पण तुमची चॉईस आहे, तुम्हाला कशी आवडते त्यानुसार पाणी कमी जास्त करा. तर इथे मी तळलेली वालपापडीसुद्धा घातलेली आहे. एकदा मिक्स करायची आहे आणि कडेने तेल सुटेपर्यंत मंद आचेवर ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. मस्त मसाला चिकटलेली वालपापडी इथे तयार झालेली आहे. कुठल्याही हॉटेल, रेस्टॉरंट किंवा धाब्यावरच्या चमचमीत महागड्या भाज्यांची चवच काय, नॉनव्हेजची चवसुद्धा तुम्हाला विसरायला लावेल एवढी भन्नाट चवीची वालपापडीची भाजी लागते. खाल्ल्यानंतर तुमचाच काय, खाणाऱ्यांचा सुद्धा विश्वास बसणार नाही.
खाणारा प्रत्येकजण कौतुक तर करेल, शिवाय बोटे चाकून 2 ते 4 पोळ्या जास्तीच्या खाईल एवढी भन्नाट चवीची भाजी लागते. नक्की ट्राय करून बघा. वालपापडी जर तुम्ही आतापर्यंत एकाच पद्धतीने आणि एकाच चवीची बनवत आली असाल तर एकदा या नवीन प्रकारे वालपापडी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला खूप आवडणार आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. जर आवडली असेल तर लाईक करा. अशाच भन्नाट रेसिपी पुढे बघण्यासाठी घरोघरी अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजलाही फॉलो करा. लवकरच भेट होणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.